जगाला प्रेरणा देणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज आज फक्त राज्यात नाही, देशात नाही, 7 समुद्रापलीकडे आपल्या राजांची कीर्ती पोहोचली। असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला। आपण सगळे भाग्यवान आहोत। आपण सगळे खरं म्हणजे आपलं नशीब आहे। आणि म्हणून मला राज्यभरात सगळीकडे राज्याच्या बाहेर देखील मी अनेक कार्यक्रमाला जातो, पण जेव्हा मात्र माझ्या जन्मभूमीत मी इथे कार्यक्रमाला येतो त्याचा आगळा वेगळा आनंद माझ्या मनामध्ये असतो। आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण साताऱ्यात झालं। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा साताऱ्यातून महाराष्ट्रभर पोचवली। राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं देखील स्मरण या ठिकाणी केलं पाहिजे। लोकनेते बाळासाहेब देसाई, सहकार महर्षी शिवाजीराव देसाई यांच्या स्मृतींना, त्यांच्या कर्तृत्वाला देखील मी विनम्र अभिवादन करतो। लोकनेते बाळासाहेबांच्या नावात असलेल्या या दौलतनगरच्या प्रांगणात आपण उपस्थित आहोत, याचाही मला मनापासून आनंद आहे। शंभूराज देसाई यांनी लोकांच्या प्रेमाची मोठी दौलत जमा केली आहे। बाळासाहेब नेहमीच सांगायचे, लोकांना जपा, माणसं जपा, आणि तेच शंभूराज देसाई यांनी जपलंय। त्यामुळे फक्त त्यांच्या विधानसभेतून एवढे लोक आलेले आहेत। आणि आता मला सांगा, मगाशी शंभूराज देसाई यांनी सांगितलं की येणाऱ्या विधानसभेत काय करायचं आहे। आता एवढे कार्यकर्ते, एवढे माझे लाडक्या बहिणी, एवढे लाडके भाऊ, ज्येष्ठ सगळे उतरले तर समोरच्याचं डिपॉझिट राहील का? आणि त्यामुळे शंभूराज देसाई हुशार आहेत। आचारसंहिता लागायच्या अगोदर बरोबर त्यांनी हा मौका साधलेला आहे। आणि मौक्यावर चौका कसा मारायचा ते शंभूराज देसाईला माहित आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने जेव्हा आम्ही उठाव केला तेव्हा शंभूराज देसाई माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत होता। आणि त्यावेळी देखील आपण पाहिलं, 2 वर्षापूर्वी लोकांच्या मनातलं सरकार आपण आणलं। आज किती निर्णय घेतले, आज विकासाची गंगा आपण आणतोय। आपलं राज्य पायाभूत सुविधा, रस्ते, दिवाबत्ती, इन्फ्रास्ट्रक्चर, मेट्रो याच्यामध्ये नंबर 1 ला आहे। त्याचबरोबर आपलं राज्य उद्योगामध्ये नंबर 1 ला आहे। आपलं राज्य परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 ला आहे। आपलं राज्य अनेक आघाड्यांवर नंबर 1 ला आहे। आपलं सरकार यायच्या अगोदर आपलं राज्य 3ऱ्या नंबरवर होतं। जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस 2000 ते 2019 आपण 1 नंबरला होतो। मधल्या 2.5 वर्षात आपण 3 ते 4 नंबरला गेलो। पण जसं आपलं सरकार आलं, तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला, 6 महिन्यात 1ल्या नंबरला आपण पुन्हा आलो।